हाच तो रोड आहे ज्यांच्याकरिता आज इथे एवढी लोकसंख्या जमा झाली आहे. यांच्याशी आपण बोलू की यांची काय समस्या आहे. शासनानं आता 21 ते 24 या बेसा ग्रामपंचायतच्या समोर त्यानं पटेल लॉनमध्ये समाधान शिबिर लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ठेवला आहे. परंतु आमच्या कमल पुष्प सोसायटीसाठी अजूनपर्यंत त्याने कोणतीच म्हणजे काही कारवाई केली नाही आहे. आणि आम्हाला आता 15 दिवसाच्या आतमध्ये ताबडतोब नाही का आम्हाला नाल्यावरून पूल टाकून दिला पाहिजे. आमच्या चक्रात 4 वर्षापासून खूप झाले आहे. नाहीतर अन्यथा याचा परिणाम आंदोलन करू. आता आम्हाला रोड पाहिजे. यानंतर काय बस निश्चित करू आणि करू रास्ता रोको आंदोलन करू. आणि यानंतर होणारे सर्व जबाबदारी शासनाची राहील. आणि कोणतीही कारवाई झाली याच्यावर शासनाची जबाबदारी राहील. याचा परिणाम आम्ही व्होटिंगवर करू आणि पूर्ण सीटा पाडल्याशिवाय राहणार नाही. सर आम्ही आंदोलन तर करू. आम्ही 104 प्लॉट धारक म्हणजे एका घरात जर 4ही जण पकडले तरी 400 लोक होतात. आणि आम्ही आपल्या घराच्या आजूबाजूवाल्यांना पण सांगू का बीजेपी भारतीय जनता पार्टीला वोट करायचा नाही. हा जर आमचा रोड झाला नाही सर, आजही आम्ही किरायनं राहतो, आमचा रोड जर झाला नाही तर आम्ही आजूबाजूवाल्यांना पण सांगू की भारतीय जनता पार्टीला वोट करायचा नाही. आमचे सर्व लोकांचे स्पेशल आता संपलेले आहे. भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वांना ईसीओला रिक्वेस्ट केली आहे. आता आम्ही रिक्वेस्ट करणार नाही. आम्ही फक्त आता आंदोलन आक्रोश आणि यांना काय रस्ता दाखवायचा, यांना घरी बसवायचं की काय करायचं हे आम्ही दाखवून देऊ. आम्ही जे 104 प्लॉट आले आहे हे आम्ही तुम्हाला वॉर्निंग मध्ये देत आहे. 2000 वोटिंग आमच्याजवळ आहे आणि पूर्ण ग्रामीणचं वोटिंग आम्ही हे करू आणि पलटून टाकू सगळ्या सीटा जर यानं आमचं काम नाही केलं तर. आणि शासनाचा निषेध